रिलेशनशिप्समध्ये सध्या डिव्होर्सेसचं प्रमाण खूप वाढलंय. बरोबर आहे. त्याचं कारण काय? आपल्या पॉडकास्टच्या प्रेक्षकांसाठी मी काही सांगू इच्छितो, म्हणजे काही पोर्टल्सचा खुलासा करू इच्छितो जेणेकरून त्यांना लक्षात येईल की बाबा नक्की आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना वास्तविक कशामुळे होत आहेत, कोणते पोर्टल ऍक्टिव्हेट झालेले. हो, ठीक आहे. तर काही पोर्टल्स बद्दल मी माहिती देतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की नक्की हे पोर्टल्स कसे काम करतात. तर सर्वप्रथम याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमची झोपण्याची दिशा आणि तुमच्या घराचा दरवाजा. ठीक आहे. ह्या 2च गोष्टी प्रामुख्याने आपल्याला पाहायच्या. ठीक आहे. कोणत्या समस्या आहेत ज्या फार मोठ्या आहेत सध्या आपण ऐकतो वारंवार, त्यात आजारपण आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, लॉसेस आहेत किंवा डिवोर्सेस आहेत, फायनान्शियल लॉसेस आहेत. तर ह्यांचे काही ठराविक पोर्टल्स आहेत. त्या पोर्टल्सचे मी डायमेन्शन्स सांगतो जेणेकरून कोणीही हा पॉडकास्ट पाहणारा कोणी व्यक्ती ते तपासू शकतो जर त्याच्या जीवनामध्ये तशी घटना घडत असेल तर. आणि मी तुम्हाला एवढी शाश्वती देतो की त्याला तेच सापडेल, कारण तेवढा अभ्यास आणि ह्या पोर्टल संदर्भातली जी माहिती आहे ती म्हणजे आम्ही अनेक अनुभवातून ह्यातून पार पडलेलो आहोत, जेणेकरून आम्हाला कल्पना आहे की हे का घडतं. ठीक आहे. एक पोर्टल जो आता तुम्ही प्रश्न विचारला तो प्रश्न होता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचा, डिव्होर्सेसचा. डिव्होर्सेससाठी एक पोर्टल आहे, त्याची डायरेक्शन आहे 0 to 30 डिग्री. घरामध्ये तुम्ही जर घराच्या मधोमध उभे राहिलात आणि जर तुम्ही कंपास घेऊन उभे राहिलात तर तुमची जी नॉर्थ डायरेक्शन आहे जिथे येते तिथून 30 डिग्री हा जो एरिया आहे हा आमच्या भाषेमध्ये युनिव्हर्सल डेस्टिनी पोर्टल 12 आहे. आणि ह्या पोर्टलमध्ये जर घराचा दरवाजा किंवा तुमचा बेडरूम येत असेल तर कितीही सलोख्याचं संबंध असले तरी सुद्धा फारकत होणे किंवा डिवोर्स होणे किंवा विभक्ती होणे हे फिक्स आहे.